आमच्याकडे फ्रीज, वॉशिंग मशीन, LED टीव्ही, कूलर, फॅन, मिक्सर, गॅस शेगडी, गॅस गीझर, इलेक्ट्रिक गीझर, वॉटर प्युरिफायर, किचन चिमणी योग्य दरात मिळेल. गॅस शेगडीसाठी एक्सचेंज ऑफर, सर्व काही सुलभ हप्त्यावर मिळण्याचे एकमेव ठिकाण. आमचा पत्ता आदित्य इलेक्ट्रॉनिक्स, सांगे रोड, ST आगार जवळ, तासगाव व आदित्य एंटरप्राइजेस, राजरत्न सुपरमार्केट, तासगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्कासाठी फोन नंबर 74 47 38 71 35 99 70 38 71 35. सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी पहाटे 3:30च्या सुमारास फिर्यादी व फिर्यादीचा ड्रायव्हर असे त्यांच्याकडील ब्रिझा गाडीतून उमदी येथून विजयपूर येथे कामानिमित्त जात असताना मोरबगी गावच्या अलीकडे ब्रिजवर एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार फिर्यादीच्या गाडीत आडवी मारून त्या गाडीतून 4 अनोळखी इसम उतरून फिर्यादीस काठीने मारहाण करून जखमी करून त्यांच्या कब्जातील रोख रक्कम, सोन्याची अंगठी, मोबाईल व फिर्यादीची गाडी जबरदस्तीने चोरून नेली. तसेच फिर्यादीचे ड्रायव्हरची याच पायावर दगडाने मारून जखमी केले. सदर बाब उमदी पोलीस ठाण्यात वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे सर्व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, माननीय उपविभागीय अधिकारी सुनील साळुंके यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदर गुन्ह्याबाबत मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा उघडून आणण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व उमदी पोलीस ठाण्याच्या टीम तयार केल्या. सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, अन्वेषण शाखा यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व यांचे एक पथक तयार करून सदरचा गुन्हा उघडण्यास आणण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामध्ये पोलीस हवालदार नागेश खरात, पोलीस हवालदार अनिल कोळेकर, पोलीस हवालदार सागर टिंगरे व पोलीस नायक संदीप नलावडे यांना तांत्रिक माहिती अन्वेषण व बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील 3 आरोपी हे कोयत्याव बोबलात येथील कोयत्याव बोबलात ते विजयपूर जाणारे रोडवर झेंडे वस्ती येथे थांबलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली. नमूद पथकांनी मिळणारी बातमीप्रमाणे कोयत्याव बोबलात येथे जाऊन कोयत्याव बोबलात ते विजापूर जाणारे रोडवर झेंडे वस्तीवर सापळा लावून थांबले असता 3 संशयित इसम झेंडे वस्तीवर थांबलेले दिसले. तसं त्यांच्या बातमीप्रमाणे संशयाला त्यांना चौकशी करून निरीक्षक नितीन सावंत व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे रवी तुकाराम संधी राहणार माळी वस्ती उमदी, अजय तुकाराम संधी वय 35 राहणार माळी वस्ती उमदी, सध्या राहणार गोकुळ पार्क, विजयपूर, राज्य कर्नाटक, चेतन लक्ष्मण पवार वय वर्ष 20, इंडी रोड, विजापूर, राज्य कर्नाटक असे सांगितले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. त्यांनी मोरबगी गावाजवळ पुलावर अनिल कोडक यांची ब्रिझा गाडी थांबवून त्यांच्याकडील रोख रक्कम, सोने व ब्रिझा गाडी चोरी केलेली कबुली दिली. दरम्यानच्या काळात उमदी पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार संतोष माने यांना बातमीदारांकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आणखी काही आरोपी हे उमदी येथे चडचण रोड माळावरती थांबलेले आहेत. मिळालेल्या बातमीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे व त्यांचा स्टाफ सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबले असता त्यांना सदर ठिकाणी 4 इसम थांबलेले दिसली. तसा त्यांच्या बातमीप्रमाणे संशयाला आणि त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारण्यात त्यांनी त्यांची नावे लाडसाब हजरत फोनवाड वय 24 वर्षे राहणार उमदी तालुका जत, आदिलशहा राजहदम अत्तार वय 27 राहणार उमदी तालुका जत, सुमित सिद्धराम माने वय 25 वर्षे राहणार कोकणी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर, साई सिद्धू जाधव वय 19 उमदी तालुका जत अशी सांगितली. त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी वरील नमूद केलेले गुन्हा केल्याची कबुली दिली. यातील अटकेत असलेल्या आरोपी नंबर 1 ते 7 त्यांच्याकडे गुन्ह्याचे व गुन्ह्यातील मुद्देमालांच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सांगितले की साई जाधव हा फिर्यादी त्यांच्याकडे काही दिवसापूर्वी कामाला असल्याने
फिर्यादी त्यांचे कार म्हणून पैसे घेऊन जात असल्याबाबत त्या माहिती होती। सदर फिर्यादीचा ड्रायव्हर त्याचा मुलगा साई जाधव यास फिर्यादीकडे दिनांक 14/4/2025 रोजी कार म्हणून पैसे घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने अजय संधी यांच्यासोबत अन्य आरोपी यांनी मिळून पैसे चोरी करण्याबाबतची योजना आखली। तसेच आरोपी नंबर 2 अजय तुकाराम संधी यास विश्वासात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल हा त्यांच्या घरी गोकुळ पार्क विजयपूर राज्य कर्नाटक येथे ठेवला असल्याचे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, सहाय्यक पोलीस स्टेशन संदीप कांबळे, पोलीस ठाणे व स्टाफ असे आरोपी नंबर 2 यांनी दिलेल्या निवेदन पंचनामाप्रमाणे त्यांच्या घरी जाऊन बेडच्या आतमध्ये सदरची लपवलेली रक्कम पंचनाम्याने जप्त करण्यात आली। आरोपी सुमित सिद्धराम माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर येथे गुन्हे दाखल आहेत। सदर गुन्ह्यामध्ये 2,49,88,000 रोख रक्कम व 6,50,000 रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची ब्रिझा मॉडेल असलेली गाडी असा एकूण 2,56,38,000 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहे। देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट।